महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। अनिल लुंडे। आज माझ्या भावाच्या मुलीची हळद आहे, तर आम्ही सगळे हॉलवरती होतो आणि माझा भाचा अमोल साबळे हा घरी कपडे बदली करण्यासाठी जात असताना निळकंठनगरला त्याला ते रुद्र नावाचा एक कोणतरी मुलगा आहे, राज कनोजिया म्हणून आहे, अशा 4-5 जणांनी त्या रुद्रचा लहान भाऊ या लोकांनी अडवलं आणि त्याला सांगितलं का तुझ्या घरात कार्यक्रम आहे, आम्हाला 10 रुपयाला पैसे दे। हा बोलला माझ्याकडे पैसे वगैरे नाही आहे। त्यामुळे त्यांनी त्याला मारायला सुरुवात केली। मारल्यानंतर त्यांनी आम्हाला कळवलं का असं असं झालं, म्हणून आम्ही त्या ठिकाणी आलो होतो। त्या ठिकाणी आल्यानंतर त्या लोकांनी काय केलं, घरातून पटापट तलवारी आणि कोयते वगैरे काढले आणि त्याच्या डोक्यात मारहाण केली आणि मी सोडासोडी करत होतो, तो मलाही मारलं, इथे चावला तो। असं कशावरती वाद झाला? हा कशावरती वाद झाला? वाद दारूला पैसे मागत होते ते। किती लोक होते? ते होते एक 5-6 जण होते। रुद्रचा लहान भाऊ होता, रुद्रचे वडील, तो राज कनोजिया म्हणून तो मुलगा होता आणि त्याच्यावर इतर 3-4 साथीदार होते। त्यांनी त्याच्या घरासमोरच केलं, डोक्यात मारला। अमोल साबळेच्या डोक्यामध्ये कोयता मारला आणि सुमित शिंदेच्या डोक्यात कोयता मारला आणि मी पकडला असता तर मी सोडत नव्हतो, त्याचा कोयता पकडला, त्याने मला चावा घेतला इथे हाताला। पोलिसांमध्ये तक्रार दिली? पोलिसांना तक्रार दिली, पोलिसांनी मेमो दिला, सेंटरला गेले आणि त्यांना ऍडमिट केलेले आहे दोन्ही पेशंटला आणि हे आरोपी फरार आहेत। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।